बनने के लिए, भगवान बुद्ध बनने के लिए सर्वप्रथम जगाला शांतीचा संदेश देणारे शांतिदूत तथागत भगवान बुद्ध भारतामध्ये 84,000 स्तूपांची निर्मिती करून खऱ्या अर्थाने बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करणारे राजा चक्रवर्ती सम्राट असो, शिव तुझे नाव ठेविले पवित्र, छत्रपती तू विश्वाचे की, या शब्दात छत्रपतीचा गौरव करून छत्रपती शब्दाला जन्म घालणारं चालतं बोलतं विद्यापीठ संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय, काशी जाते मथुरा जाते तीनों समय तुम नहाते, पाणी में क्या पाया पाणी में तो मेंढक सोते, या शब्दात समाजाचा माथा ठिकाणावर आणणारे संत कबीर, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी, हा संदेश देणारे संत नामदेव महाराज, अहत तन्नावर तहत पेसावर अवघा मुलूक आपला, असं म्हणत ज्या पित्यानं आपल्या पुत्राच्या काळजाला साथ घातली आणि महाराष्ट्रातल्या मराठमोळ्या मातीमध्ये स्वराज्य उभं करून दाखवलं असं स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले, जिच्या कुशीत स्वराज्याचं नेतृत्व वाढलं आणि घडलं असं जगातलं पवित्र मातृत्व राष्ट्रमाता राजमाता मा जिजाऊ, सरते किती का झाली रयतेच्या दुःखाला पार नाही, सरते किती का झाली रयतेच्या दुःखाला पार नाही, येरे शिवबा पुन्हा जन्माला, आता म्यानाचा तलवार उरली नाही, आता म्यानाचा तलवार उरली नाही. ज्या राजपुत्राचे नाव ऐकल्यावर आपल्या तरुणांच्या नसानसातील रक्त खवळून उठतं, त्या राजानं आपल्या जगण्यातून दाखवून दिलं की आम्ही चुकूनही मुंगीच्या वाटेला जात नाही, परंतु आमच्या वाटेला जर कोणी गेलंच तर आम्ही सिंहाचे दातही मोजायला घाबरत नाही, असा जगातल्या इतिहासातला सर्वोत्तम आदर्श पुत्र संभाजी महाराज, शिवरायांची समाधी शोधून सर्वप्रथम शिवजयंती साजरी करणारे भारताचे खरे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, 1.5 दिवसाची शाळा शिकून रशियाच्या कानाकोपऱ्यापर्यंत शिवाजी महाराजांचा पोवाडा पोहोचवणारे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, या सर्वांचे विचार एकत्र करून समतेचे आणि मनतेचे मणे रुजवणारे आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, आणि सध्याच्या राजकारणाकडे पाहिल्यानंतर म्हणावंसं वाटते, कोई नोटों के लिए मर गए, कोई होटों के लिए मर गए, कोई नोटों के लिए मर गए, कोई होटों के लिए मर गए, होते भगत सिंह जिंदा तो कहते सुखदेव राजगुरु से, साला हम भी किन कमीनों के लिए मर गए, साला हम किन कमीनों के लिए मर गए. शहीद आलम भगत सिंग जी, शुद्ध हवा पाणी ऋतू हाच विवाहाचा मृत्यू, बाकीचे झंझट फालतू मानतो आम्ही, ह्या शब्दात विज्ञानवाद सांगणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, दिवसाला गावातील घाण साफ करून रात्रीला तुमच्या आमच्या मेंदूतील समाज प्रबोधनाच्या माध्यमातून कीर्तनाच्या माध्यमातून घाण साफ करणारे तपोभूमी कर्मयोगी वंदनीय वैराग्यमूर्ती गाडगे बाबा, आदर्श राज्यकर्त्या सावित्रीबाई फुले, आदर्श राज्यकर्त्या अहिल्याबाई होळकर, अज्ञानाचा अंधकार मिटवून घराघरात ज्ञानाची ज्योत पेटविणाऱ्या विद्येची माता विद्येची देवता सावित्रीबाई फुले, सावित्रीबाई फुलेंच्या सहाय्यक शिक्षिका माता फातिमा शेख, हिमालयाची सावली त्यागमूर्ती महामाता रमाबाई आंबेडकर, आणि हा देश कोणत्याही धर्मग्रंथावर चालत नसून जगप्रसिद्ध भारतीय संविधानावर चालतो. त्या संविधानाच्या भाग क्रमांक 3 नुसार आणि कलम क्रमांक 19 नुसार तुम्हा आम्हाला सर्वांना इथं बसण्याचं, बोलण्याचं, लिहिण्याचं स्वातंत्र्य बहाल केलं, असं जगविख्यात जगप्रसिद्ध संविधानाचे जनक विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व प्रज्ञासूर्य प्रज्ञावंत प्रकांत पंडित बुद्धी सम्राट कीर्ती सम्राट भारतभूषण भारतीय घटनेचे शिल्पकार, ह्या तमाम भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ह्या तमाम मानवतावादी विचारांना, महामानवांना, महान वीरांगनांना मी नवनाथ काशीराम आकरे सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करतो, नतमस्तक होतो, प्रणाम करतो. तसेच विचार मंचकावर बसलेले पूजनीय भंते ज्ञानज्योती यांना सुद्धा मी वंदन करतो आणि सोबतच आलेल्या संपूर्ण भिक्खू गणांना सुद्धा मी वंदन करतो. तसेच विचार मंचकावर बसलेले आदरणीय प्रियदर्शी खोब्रागडे सर, माननीय आमचे मोठे बंधू
परमानंदजी मेश्राम, रमेश राठोड, राहुल सोमकुवर आणि विचार मंचकावर बसलेल्या संपूर्ण पाहुणे मंडळींना माझा माना सन्मानाचा जय भीम. बांधवांनो, जगाच्या पाठीवर 205 पेक्षा जास्त देश आहेत. त्या देशाचा आपण अभ्यास करतो तेव्हा आपल्याला भूगोल आढळतो, भूगोलासोबत इतिहास सुद्धा आढळतो. परंतु आपण ज्या देशात राहतो त्या देशाचा आपण अभ्यास करतो तेव्हा आपल्याला भूगोल आढळतो, भूगोलासोबत जास्त प्रमाणात इतिहास आढळतो. त्या इतिहासाचे साक्षीदार होण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन आहे, नियोजन आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता ज्या ज्या आयोजकांनी, संयोजकांनी, कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतलं त्याबद्दल सर्वांनी आयोजकांचे, संयोजकांचे, कार्यकर्त्यांच्या टाळ्यांच्या गजरात स्वागत करावं अशी मी सर्वांना विनंती करतो आणि मी माझ्या प्रास्ताविकेला सुरुवात करतो. बांधवांनो, सम्राट अशोक राजांच्या अगोदरही आणि सम्राट अशोक राजांनी 84,000 स्तूपांची निर्मिती केली. त्या 84,000 स्तूपांचं संवर्धन व्हावं हा कुठंतरी मुख्य हेतू होता. आणि त्यापैकीचे काही स्तूप आमच्या पवनी नगरीमध्ये होते आणि आहेत. आमच्या पवनी नगरीमध्ये एकूण 9 स्तूप होते. 9 स्तूपापैकी फक्त हल्ली आता 3 स्तूप दिसत आहेत. पहिला स्तूप म्हणजे हरदोलाला स्तूप, दुसरा स्तूप म्हणजे जगन्नाथाचा स्तूप आणि तिसरा स्तूप म्हणजे चाणकापूर स्तूप. हरदोलाला स्तूपावरती माता मायेचा चबुतरा बनवलेला आहे. जगन्नाथ स्तूपावरची अतिक्रमित असा मंदिर बनवलेला आहे. आणि ह्या स्तूपावरती सुद्धा पूर्वी मुसलमान बंधू चादर टाकायचे, हिंदू बंधू दगड रंगवून इथं पूजा अर्चा करायचे आणि कोंबड्याच्या तंगड्या, बकऱ्याचे तंगडे लटकवायचे. परंतु जेव्हा आम्हाला 2016 मध्ये जेव्हा माहिती पडली, 2015 मध्ये माहिती पडली आणि 2015 मध्ये माहिती पडली त्यावेळेस आम्ही जेव्हा इथं आलो तेव्हा इथं अस्ताव्यस्त खूप असा घनदाट जंगल होता. आणि तो घनदाट जंगल होता, आपल्याला आमोरा सामोरचा एकही असा व्यक्ती दिसू शकत नव्हता, असा एवढा घनदाट जंगल होता. तेव्हा आम्ही म्हटलं की बा इथं बुद्ध स्तूप आहे, बौद्ध स्तूप असताना सुद्धा एवढा अशी अस्ताव्यस्त का? तेव्हा आम्ही तलाट्याकडे जाऊन ह्या जागेचा सातबारा काढला. सातबाऱ्यावरती बौद्ध स्तूप लिहिलेला आहे आणि सातबाऱ्याच्या जो क्षेत्र आहे त्या क्षेत्र आहे 64R आणि गट नंबर 125. आम्ही तो घेतला आणि इथला सर्व जे काही होतं ते सर्व आम्ही बाजूला सारून 2016 मध्ये पहिला कार्यक्रम घेतला. परंतु तेव्हापासून आता आम्ही कार्यक्रम घेतो, परंतु पाहिजे त्या प्रमाणात स्तूपाचा संवर्धन झालेला नाही. बांधवांनो, माझी सर्व उपासक उपासिकांना कडकडीची विनंती आहे की गाव तिथं विहार आहे आणि ह्या स्तूपांचं सुद्धा आपल्याला संवर्धन करायचं आहे. ते संवर्धन करण्यासाठी आपल्याला गाव तिथं दक्षता समित्या नेमायच्या आणि त्या गाव तिथं दक्षता समित्या स्थापन झाल्यानंतर पुन्हा तालुका लेवलवर दक्षता समिती राहील आणि पुन्हा जिल्हा लेवलवर सुद्धा दक्षता समिती राहील. आणि त्या दक्षता समितींच्या माध्यमातून हे जे आपले विखुरलेले स्तूप आहेत त्या स्तूपांचा संवर्धन होईल, आपल्याला देखभाल करता येईल. त्यासाठी संपूर्ण माझ्या उपासक बांधवांची आणि संपूर्ण नेते मंडळींची सुद्धा आम्हाला गरज भासणार आहे. त्याबद्दल मी तुमच्याकडून ते सहकार्याची अपेक्षा करतो. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता आमचे कार्यकर्ते माननीय मार्तंडजी गटगाडचे सर, लोणारे सर, माटे सर, डॉक्टर गोंडाने, चंद्रभूषणजी मेश्राम साहेब, उमेशजी धारगावे, उमेश नंदागौडी, मनोहर गणवीर, जयभीम पाटील, दिलीपजी घोटके साहेब, एकनाथ रंगारी, संजय खोब्रागडे, खुशाल गजबिये ह्या सर्वांनी रात्रंदिवस अथक परिश्रम घेतलं. त्याप्रमाणे आम्हाला आता अजून याच्या समोर काही काम करायचे आहेत. त्याकरिता तुम्ही सर्वांनी सहकार्य करावं अशी मी अपेक्षा करतो आणि मी माझ्या वाणीला इथंच विराम देतो. नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत.